संक्रांत येणार आहे म्हणून ना मी किचनमधली काही ना क्लिनिंग करत होते. तर त्यासाठी ज्या भरण्या मी घासलेल्या होत्या त्याचं आता म्हटलं चला चहा पावडर साखर भरून ठेवा. साखरेला जर तुमच्या मुंग्या होत असतील, याच्यावर जर उपाय ऐकायचा असेल तर खाली लिंक देते, लिंकवर क्लिक करून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. याच्यामधले ना आपल्या दैनंदिन जीवनात ज्या महत्त्वाच्या टिप्स आहेत ना मी ते सगळ्या सांगितलेल्या आहेत. आता संक्रांत येणार आहे म्हणल्यावर तिळवडी ही झालीच पाहिजे. त्यासाठी इथं तीळ भाजायला घेतले आणि तीळ भाजून झाल्यानंतर हे गावरान तीळ आहेत बरं का, चवीला अतिशय उत्तम लागतात. तीळ थंड झाले की याला मिक्सरमधून ना थोडीशी बारीक करून घ्यायचं आहे. इकडे लोखंडाची कढई ठेवली, 1 चमचा तूप घातलं आणि 1 वाटी गूळ बारीक चिरून घेतला होता तो देखील टाकला. पाक करण्यासाठी 2 ते 3 चमचे पाणी घातलं आणि इथं आपल्याला गुळाचा पाक थोडासा कडक बनवून घ्यायचा आहे. तोपर्यंत म्हणलं इकडे टीनला ना मी तूप लावून घेतलं. गुळाचा पाक आपला रेडी झाला की इथं बारीक वाटलेले जे तीळ आहेत ना 1 वाटी ते मी याच्यामध्ये घालून घेतले. छान असं मिक्स करून घेतलं. थोडंसं मिश्रण घट्ट झालं की टीनमध्ये मी असं ओतून घेतलं आणि याच्यानंतर हे थोडंसं व्यवस्थित सेट करून घेतलं. तीळ थोडेसे भरभरून घेतले.